ولقد آتينا موسى الكتاب وقفينا من بعده بالرسل وآتينا عيسى ابن مريم البينات وأيدناه بروح القدس أفكلما جاءكم رسول بما لا تهوى أنفسكم استكبرتم ففريقا كذبتم وفريقا تقتلون وقالوا قلوبنا غلف بل لعنهم الله بكفرهم فقليلا ما يؤمنون ولما جاءهم كتاب من عند الله مصدق لما معهم وكانوا من قبل يستفتحون على الذين كفروا فلما جاءهم ما عرفوا كفروا به فلعنة الله على الكافرين بئس ما اشتروا به أنفسهم أن يكفروا بما أنزل الله بغيا أن ينزل الله من فضله على من يشاء من عباده فباءوا بغضب على غضب وللكافرين عذاب مهين وإذا قيل لهم آمنوا بما أنزل الله قالوا نؤمن بما أنزل علينا ويكفرون بما وراءه وهو الحق مصدقا لما معهم قل فلم تقتلون أنبياء الله من قبل إن كنتم مؤمنين ولقد جاءكم موسى بالبينات ثم اتخذتم العجل من بعده وأنتم ظالمون وإذ أخذنا ميثاقكم ورفعنا فوقكم الطور خذوا ما آتيناكم بقوة واسمعوا قالوا سمعنا وعصينا وأشربوا في قلوبهم العجل بكفرهم قل بئس ما يأمركم به إيمانكم إن كنتم مؤمنين قل إن كانت لكم الدار الآخرة عند الله خالصة من دون الناس فتمنوا الموت إن كنتم صادقين ولن يتمنوه أبدا بما قدمت أيديهم والله عليم بالظالمين ولتجدنهم أحرص الناس على حياة ومن الذين أشركوا يود أحدهم لو يعمر 1000 سنة وما هو بمزحزحه من العذاب أن يعمر والله بصير بما يعملون. मूसा यांना ग्रंथ प्रदान करणारे आम्ही होतो आणि त्यांच्यानंतरही आम्ही सतत पैगंबर पाठवित राहिलो आणि मरियम पुत्र येशूला दिव्य प्रमाण आम्ही प्रदान केली आणि पवित्र आत्म्यापासून आम्ही त्यांना शक्ती दिली. जेव्हा कधी रसूल तुमच्या जवळ आला तो अशी शिकवण घेऊन आला की तुमच्या मनानं ते इच्छिलं नाही. मग तुम्ही गर्व सोडायला तयार नव्हते. पैगंबराच्या एका वर्गाला तुम्ही खोटं ठरवलं आणि बहुतेक पैगंबरांची हत्याही केली आणि म्हणतात आमची मनं आवरणात सुरक्षित आहेत. नाही, परंतु अल्लाहचा शाप धिक्कार कोसळला त्यांच्यावर. ते इन्कार करणारे असल्यामुळे आता त्यांच्यात फारच थोडे लोक ईमान राखतील. आणि जेव्हा त्यांच्याजवळ पोहोचला अल्लाहतर्फे ग्रंथ जो खरं असल्याचं दाखवतो ती वार्ता जी त्यांच्याजवळ यापूर्वीच आलेली होती आणि हे यापूर्वी काफिर लोकांवर विजय मिळवण्याकरता या खबरीची लोकांना सूचनाही देत आणि वाटही पाहत. मग जेव्हा पोहोचला त्यांच्याजवळ ज्याला ते ओळखतही होते तरी देखील इन्कार केला, तेव्हा अल्लाहतर्फे धिक्कार असो अशा इन्कार करणाऱ्या लोकांचा. त्यांनी किती वाईट सौदा केला की आपला जीव विकून कुफ्र खरेदी केला
अल्लाहनं अवतरित केलेल्या ग्रंथाचा केवळ या हट्टामुळे इन्कार केला की अल्लाहनं आपल्या पसंतीनं आपल्या दासांपैकी ज्याला इच्छिलं आपल्या कृपेनं धन्य केलं, तेव्हा असे लोक जास्तीत जास्त कोपास पात्र ठरले. अशा इन्कार करणाऱ्यांवर अल्लाहचा अजाब आहे, जो त्यांना अपमानित करून टाकेल. जेव्हा त्यांना सांगितलं जातं की ईमान राखा त्यावर जे अल्लाहनं उतरवलं आहे, तेव्हा उत्तर देतील की आम्ही फक्त त्यावर ईमान राखणार जे आमच्यावर अवतरित झालं आहे, आणि जे यानंतर उतरवलं गेलं त्याचा इन्कार करणार आहोत. वास्तविक हा नवा ग्रंथ सत्य असल्याचं सांगतो यांच्याजवळील ग्रंथाला. हे पैगंबर, तुम्ही त्यांना सांगा की ईमानाच्या दाव्यात सच्चे असाल तर याच्यापूर्वी तुम्ही अल्लाहच्या पैगंबरांचं रक्त का वाहवलं आणि मूसा तुमच्याजवळ स्पष्ट चमत्कार घेऊन आले, यानंतरही तुम्ही वासरावर जीव टाकण्याकरता तुटून पडलात आणि हा फार मोठा जुलूम तुम्ही केलात. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून वचन घेतलं आणि कोहेतूर पर्वताला तुमच्यावर उचलून हुकूम दिला, कबूल करा जे काही आम्ही तुम्हाला देत आहोत आणि त्याला मजबूतपणे धरून ठेवा आणि ध्यान देऊ नये का, ते म्हणाले, आम्ही ऐकलं, परंतु आमच्यानं आचरण होऊ शकणार नाही. आणि त्यांच्या कुफ्रमुळे त्यांच्या मनात वासराचं प्रेम जणू रुजवलं गेलं होतं. तुम्ही सांगा, जर तुम्ही इमानवाले आहात तर तुमचं इमान काय तुम्हाला अशा वाईट गोष्टी शिकवतं? त्यांना सांगा की अल्लाहच्या जवळ जर आखिरतचं घर इतर लोकांच्या तुलनेत फक्त तुमच्याकरताच खास आहे, तर मरणाची इच्छा करून दाखवा जर तुम्ही सच्चे असाल. कारण आपल्या हातांनी काळे कारनामे जे अगोदर पाठवून बसलात, याच कारणामुळे ते मरणाची इच्छा मुळीच करू शकत नाहीत. सर्वश्रेष्ठ अल्लाह जुलमी लोकांना चांगलं ओळखतो आणि सर्वसाधारण लोकांहून अधिक जास्त जीवनाचे लोभी आणि जीवनाची लालच असलेले तुम्हाला यहुदी, ज्यू आढळून येतील. आणि जे शिर्क अनेकांची भक्ती करणारे आहेत त्यांचीही हीच दशा आहे. यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनाला वाटतं की 1000 वर्षापावे तो जिवंत राहिलो तर किती बरं होईल. वास्तविक 1000 वर्षाचं एखाद्याला आयुष्य जरी लाभलं तरीही अजाबपासून बचाव करण्याची सबब तर बनू शकत नाही. जे ते करतात अल्लाह चांगल्या प्रकारे पाहत आहे.